हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण केंद्रप्रमुख म्हणजेच समूह साधन समन्वयक या क्वेश्चन आन्सर सिरीजमधला पार्ट सेकंड या ठिकाणी बघणार आहोत. महत्त्वाचे 10 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि यापूर्वीचा पार्ट आपण पाहिला नसेल तर या ठिकाणी आपल्या अधूनमधून जी लिंक किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपल्या प्लेलिस्टमध्ये जी लिंक देण्यात आलेली आहे तीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आजच्या आपल्या सेकंड पार्टमध्ये आपण 10 क्वालिटी क्वेश्चन्ससोबत तुमच्यासाठी एक क्वेश्चन घेऊन येणार आहोत आणि यामध्ये ज्या पूर्वीच्या पार्ट्समध्ये उत्तर ज्यांनी दिलेलं आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांनी त्या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अवघ्या 8 ते 9 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी डेली 10 क्वेश्चन्सचा सराव आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे, तर जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी चॅनल इतरांना शेअर करायला देखील मदत करा. तर त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था केव्हा स्थापन करण्यात आल्या? यामध्ये 1990-91, 83-84, 95-96 आणि 89-90 असा कालावधी आहे. 1995-96ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. बालकामगार कायदा 1986 अन्वये वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती ही बाल म्हणून गणली जात असते. आता बालकामगार कायदा जो आहे 1986 त्यामध्ये बालक म्हणून किंवा बाल म्हणून संबोधली जाणारी वय वर्ष जी आहेत ही वय वर्ष 14 वर्षांची आहेत. हे लक्षात ठेवा, कारण प्रत्येक ठिकाणी हे जे संघटना असतील किंवा संस्था असतील त्यांनी ही वय वेगळी ठरवून दिलेली आहेत. जसं की आता 18 वर्ष आहे, युनोने म्हणजे दिलेला आहे की 18 वर्षाचा हा एक 18 वर्षाखालील हा एक बालक असतो आणि 18 वर्षाच्या वर तो प्रौढ होत असतो अशा पद्धतीचं. तसं बालकामगार कायदा आपला 1986चा जो आहे त्यामध्ये 14 वर्षाची अट त्यामध्ये बाल असलेली दिलेली आहे. आता 2011च्या जनगणनेमध्ये पुढचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेमध्ये भारतातील बालकांचे प्रमाण किती होते? आता निश्चितच 2021ची जनगणना कोरोनामुळे झाली नाही, परंतु 2021ची जी जनगणना आहे ही 2027मध्ये सुरू होणार आहे आणि 2011च्या जनगणनेवरती संबंधित प्रश्न आपल्याला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये बालकांचं प्रमाण हे 39% आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात घ्या 39% हे आपल्या भारत देशामध्ये बालकं आहेत. शिक्षण हा विषय घटनेत कितव्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे? आता शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये आहे, बरोबर, किंवा त्यामध्ये त्याचा समावेश जो आहे हा 46व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. ठीक आहे, तर यामध्ये बघा शिक्षण हा जो विषय आहे तर हा 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 7व्या अनुसूचीमध्ये समवर्ती सूची नावाची जी सूची आहे हे सगळ्या ज्या सूच्या आहेत, केंद्र सूची आहे, समवर्ती सूची आहे, राज्य सूची आहे, हे सर्व 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या विषय केंद्रित सूची आहे. तर आपण या ठिकाणी शिक्षण हा विषय यापूर्वी राज्य सूचीमध्ये होता, परंतु तो 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने, यापूर्वी 46 घटनादुरुस्ती म्हणलं होतं, 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976मध्ये तो समवर्ती सूचीत टाकण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. MPSP म्हणजेच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे अध्यक्ष कोण असतात? शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्यपाल. तर MPSP म्हणजे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री हे असतात. ओके. आंतरराष्ट्रीय बालक वर्ष केव्हा घोषित करण्यात आले? आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1979 साली घोषित करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न राहू शकतो, त्यामुळे याला स्टार करून ठेवा. पुढे, इंटरनेट संकल्पनेचा जन्म कोणत्या देशात झाला? ICTवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्यामुळे आपण एक सर्व जो पेपर सेकंडचा सिलेबस आहे तो मिसळ करून आपण या ठिकाणी क्वेश्चन आन्सर सिरीज घेत आहोत आणि डेली 2-3 दिवसानंतर आपण एक डिटेल लेक्चर्ससुद्धा प्रत्येक टॉपिकवर आपण मार्क्स वाईज जे टॉपिक्स आहेत त्यावरती सुद्धा घेत आहोत. ऑलरेडी अपलोडेड व्हिडिओ आहेत, प्लेलिस्ट बनलेली आहे, परंतु त्याला पुन्हा एकदा आपल्याला उजळणी देण्याकरिता नव्याने आपण परत ज्या नोट्स इस्टॅब्लिश केलेल्या आहेत त्या नोट्सवरून आपण परत एकदा त्या ठिकाणी मार्गदर्शन
हे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी करत आहोत. तर ज्यांनी कोणी मेंबरशिप घेतलेली असेल त्यांनी मेंबरशिप जॉईन करा, कारण क्वालिटी व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरली या ठिकाणी प्रोव्हाइड होणार आहेत. इंटरनेट संकल्पनेचा जन्म जो आहे हा अमेरिका या देशामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी विषय अभ्यासक्रम इयत्ता पहिलीपासून महाराष्ट्र शासनाने केव्हापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला? तर यामध्ये बघा, इंग्रजी विषय जो आहे हा जून 2000पासून महाराष्ट्र शासनाने जून 2006पासून निर्णय घेतलेला आहे पहिलीपासून शिकविण्याचा. तर हे असं का बरं 2000मध्येच घ्यावं लागलं किंवा का बरं घेतलं, असं जर त्या ठिकाणी काही प्रश्न उद्भवला तर त्याचा सरळ विचार असा आहे की 1991च्या नंतर जागतिकीकरणाचं वारं सुरू झालेलं होतं सगळ्या देशांमध्ये. आणि सगळ्या देशामध्ये जागतिकीकरणाचं वारं म्हटलं की प्रत्येक देशामध्ये दुसऱ्या देशांची एंट्री होणार, मुक्त व्यापार सुरू होणार. आणि या सगळ्या गोष्टी व्यापाराशीच संबंधित नाही तर शिक्षणाची देवाणघेवाण याच्यामध्ये सुद्धा होणार, आपसी व्यवहारांची सुद्धा देवाणघेवाण होणार. आणि यामध्ये सर्रासपणे आंतरराष्ट्रीय संपर्क भाषा म्हणून इंग्रजीचा वापर केला जातो. त्यामुळे या गोष्टी इंग्रजीवरती भर जास्त करून देण्यात येऊन 2000 साली महाराष्ट्र शासनानं इंग्रजी ह्या विषय पहिलीपासून सुरू करण्यात आलेला आहे. अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत हे 1988पासून जवळपास क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या होत्या. आता त्याला अध्ययन निष्पत्ती 1988 आहे, पण क्षमताधिष्ठित हा शब्द 1995मध्ये मिळाला आणि 2005मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते गुणात्मक साधन आहे? आता हा प्रश्न मूल्यमापन तंत्र याच्या संबंधित आहे. आता प्रात्यक्षिक, दैनंदिन निरीक्षण, उपक्रम आणि तोंडी काम यांच्यापैकी आपण जर विचार केला तर दैनंदिन निरीक्षणासाठी मार्क दिले जात नाहीत, परंतु ते एक गुणात्मक साधन आहे नोंदी घेण्याचं. आणि हे आकारिक मूल्यमापनाचा पार्ट आहे. ठीक आहे, संकलित मूल्यमापन आणि आकारिक मूल्यमापन असे 2 पार्ट्स त्या ठिकाणी आपण पाडलेले आहेत. त्या आकारिक मूल्यमापनामध्ये कमीत कमी 5 साधनांची आपल्याला निवड करायची असते. हा सुद्धा प्रश्न बनू शकतो. आणि त्यामध्ये दैनंदिन निरीक्षण आपण घेत नाहीत, मार्क देत नाहीत, गुणात्मक साधन म्हणून त्याची निवड केलेली आहे, संख्यात्मक ती साधन नाही आहे. ओके, तर आपण कुठल्याही 5 साधनांची निवड त्या ठिकाणी करू शकता. आणि त्याच्या संबंधितच एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे, इयत्ता 5वी व 7वीसाठी संकलित मूल्यमापनाकरता किती गुण मूल्यमापनाकरता गणले जातात? तर 30, 40, 50 आणि 60. तर मित्रांनो, या ठिकाणी 50 गुण 5वी व 6वीसाठी संकलित मूल्यमापनासाठी वापरले जातात. आकारिक मूल्यमापनासाठी जे आहे हे 50 गुण वापरले जातात. म्हणजे 5वी आणि 6वी असा या ठिकाणी एक मध्य आहे की आकारिकला देखील 70, 50 आणि संकलितला सुद्धा 50, 50-50 असं त्या ठिकाणी गुणांकन आकारिक व संकलितचं अनुक्रमे आहे. मग यामध्ये प्रश्न असा बनू शकतो की मग पहिली दुसरीला किती आहे? तर पहिली दुसरीला 70-30 क्रायटेरिया आहे. 70 आकारिकला आहे, 30 संकलितला आहे. तिसरी चौथीसाठी 60 आकारिकला आहे आणि संकलित 40 मार्काला आहे. आणि 7वी 8वीमध्ये 40 मार्काला आकारिक आहे आणि 60 मार्काला संकलित निकाल त्या ठिकाणी बनविला जातो. ठीक आहे, तर आपण कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन आपण त्या ठिकाणी करतो. तर हे एक प्रकारे CCEमधले मूल्यमापनाच्या जे आकारिक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन आपण करतो त्यामध्ये इयत्ता वाईज आपण हा पोर्शन थोडक्यात बघितलेला आहे. आता या ठिकाणी तुमच्यासाठी जाता प्रश्न असा आहे, तो टेक्निकल किंवा माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल प्रथम कोणत्या देशात वापरण्यात आला? त्यामध्ये जपान, इंग्लंड, अमेरिका आणि रशिया असे ऑप्शन्स त्यामध्ये आहेत. संबंधित प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये मेन्शन करा. यापूर्वी जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याची उत्तरे काहीजण त्या ठिकाणी नियमितपणे देतात, म्हणजेच एक प्रकारे ते सिरियस आहेत त्या गोष्टीमध्ये, कमेंट्स करतात, पार्टिसिपेट होतात. त्यामुळे आमचं मोटिवेशन देखील वाढतं आणि त्यांच्यामुळे आम्हाला असे विविध व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे आपणसुद्धा कमेंट करा. जितक्या जास्त कमेंट्स येतील तितकी जास्त मोटिवेशन आम्हाला भेटून आम्ही तुमच्यासमोर लवकरात लवकर कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तर अशाच डेली 10 क्वालिटी क्वेश्चन्ससाठी आमच्यासोबत जुडा, सबस्क्राईब करा
मेंबरशिप जॉईन करा आणि ज्यांना PDF मिळालेली नसेल त्यांनी मेंबर्स ओनली PDF आहे, त्यामुळे ज्यांनी जॉईन केलेला आहे त्यांनाच तो मेसेज दिसणार आहे, त्यांनाच तो ग्रुपची लिंक दिसणार आहे, ती जॉईन करायची आहे आणि PDFची आपण डिमांड करायची आहे. जसे जसे जॉईन होतात तसे तसे त्या ठिकाणी आपण निश्चितच प्रत्येकापर्यंत PDF पोहोचूया. ठीक आहे, तर आपण अशाच 10 क्वालिटी क्वेश्चन्समध्ये पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.